त्याची काळजी घेवची तितकीच गरजेची आसा. व्हडा उत्सवात चवथी जावची सगळ्यांची आणि चवथीच्यो परत एकदा मनोणीत परबी. आयच्या कॅबिनेट डिसिजनांत पयले डिसिजन इट इज एन प्रोक्युरमेंट ऑफ द लँड फॉर कुळे मडगांव साउथ वेस्टर्न रेल्वे हाच्या खातीर कन्सेंट दिवपाचो आशिल्लो तो दिलो. द सेकंड इज it is an ex post facto approval for the activity and program carried out when the expenditure done during the completion of the last 2 years during the government various programs and yete kalle tacha khati taka approval. Third, there is an relaxation for the eligibility criteria under the scheme of the natural calamity relief. No, this is stop kala. Okay, with the procurement of the land again for the southwestern railway. Fourth one, procurement of the land again for the southwestern railway दोन पेजींनी केल्लो आसा. It is an transfer of the government land at advising 500 square meter the construction of the crematorium. किरण पाणी पेडणे हांगासर तांकां गव्हर्मेंटाची लँड थंयसर लोकां खातीर नाशिल्ली ती आमी दिल्ली आसा. ओके, there is an ex post facto administrative approval for the expenditure sanction of the hiring of the National Information Center NIC Cloud for the nomination basis for the from state data services. There is acceptance of the tender for the State Institute of the Hotel Management and Catering Technology at Famagudi for the recommended by the GSW. As of हॉटेल मॅनेजमेंटची बिल्डिंग आमची खूप दीस पेंडिंग आशिल्ली तिच्या खातीर परत एकदा टेंडर केल्लो ताज्या एक्सेप्टन्सा खातीर. ताज्या उपरांत टेबल आयटम इट इज एन एक्सटेंशन ऑफ द सर्विसीस ऑफ द 19 फील्ड इंजिनियर्स एंड 5 GIS सुपरवायझर अंडर द IT सेल फॉर द पिरियड ऑफ द 6 months. पॉवर डिपार्टमेंटाचे एक्चुअली दिस इज हाजो एक्सपेन्सीस पॉवर डिपार्टमेंटाचे डायरेक्टली ना जी कंपनी आसा पळय न्ही विच इज REC पॉवर डिस्ट्रिब्युटेड कंपनी तांच्या खातीर फक्त आमी रिक्रूट केल्ले ताका एक्सटेंशन करून दिवपाचें आशिल्लें. There is a conversion of the proposal for the implementation of the decentralization of the solar power project and the replacement of the energy efficiency agriculture pumps and distribution of the LED bulb for the domestic households. If LED bulbs आणि हेजे आशिल्ले आनी अंडर सोलार एग्रीकल्चर पंप्स जे आमी फाटले फावटी दिवपाचें डिसिजन घेतलें तेजो. The grant for the 50% of the reduction waiver for the beach sack deck bed fees and under the tourism check policy 1922 आमी 50% तांकां waive off केल्ले आसा फॉर द हाज्या खातीर. ही मेजर डिसिजन आयच्या कॅबिनेटात आशिल्ली. ताज्या उपरांत महत्वाचे डिसिजन जे डिस्कशन जालें विच इज ऑन द अगेन ऑन काल जे आमी निर्णय मंत्री मेळ्या उपरांत जो जाल्लो ताजेर आज कॅबिनेटान डिस्कशन जालें आनी फायनल जालें विच इज एन फ्री मिटर अलॉंग वीथ द डेटा सर्विसीस. आमी एका वर्सा खातीर जो डेटा इट इज अप्रॉक्सिमेटली 11,250 रायट 11,250 फॉर इयर हे आमी सगळ्यांक फ्री ऑफ कॉस्ट मिटर जे आसा हे सगळ्या टॅक्सीवाल्यांक खातीर दिता. ताजें इम्प्लिमेंटेशन हे जाता तितके बेगीन सुरू जातलें. ज्यांच्यांनी बसयल्या तांचे सगळे पयशे हे जाता तितके बेगीन तांकां दिले वयतले. दॅट इज वन इन्क्लुडींग द गोवा मायल्स टॅक्सी हांकांय बी मिटर बसतलो. तिसरी गजाल आमी तेंचो रेट वाडोवपाक जाय तो रेट वाडयला. चवथी गजाल जी आसा ती तितूर तांचे ड्रायव्हर्स जे आसा हांकां कंपल्सरी बॅच वीथ 15 years ऑफ रेजिडन्स जेणे करून आमच्या खूप दीस जो इश्यू टॅक्सीकार भावांचो जो इश्यू आशिल्लो तोय हातूंतल्यान रिजॉल्व जातलो. आमकां अनरेस्ट तो टॅक्सीकारांच्या मदीं आसा. हांवें चवथीच्या पयलीं तो रिजॉल्व करता म्हटलो. आयच्या कॅबिनेटान डिस्कशन करून तो इश्यू जो आसा रिजॉल्व जालो. फ्लडा खातीर आयिल्ले बऱ्याच जाणांक आमी पयशे दिवपाचे उरलेले तेंच्या खातीर तेंच्या एकाउंटाचेर आज मॅक्झिमम जाणांचेर कांय डिस्प्युटेड नाशिल्लो त्या मॅक्झिमम जाणांच्या एकाउंटाचेर जे फ्लड आयिल्लो तेन्नाचे पयशे जे आसा हे आज आमी ट्रान्सफर केले. आमी कोवीड डेथ रिलीफ जी आशिल्ली 2 lakhs रुपीज जशे फॉर्म आयल्या तसे पयशे ट्रान्सफर करीत आसा. एप्रॉक्सिमेटली मोर दॅन 200+ फॉर्म्स अजूनही रेडी जाल्या. तांचे म्हाका दिसता 1-2 दीस फाल्यां पर्यंत सुद्दां आयज तांचे पयशे जे आसा सँक्शन लेटर दिवन मंडे पर्यंत तांच्या एकाउंटाचेर पयशे पावतले. कोवीड रिलीफ पॅकेज आमी जे म्हणटले तितूर काही आमी चेंजीस सजेस्ट केला. हांवें पळयलें की फॉर्म भरता आसतना खुबश्यो प्रॉब्लेम्स हे लोकांक फेस करचे पडटा
आयज तेजे नवे नोटिफिकेशन जे आसा हे आयज येतलें. पयलीं ताका एक एफिडेविट दिवचें पडटलें, तें एफिडेविट दिवचें पडचें ना, सेल्फ डिक्लरेशन दिवचें पडटलें. दुसरी गजाल, पयलीं कंपल्सरी पंचायत सेक्रेटरीक सायन मारची पडटाली. आतां एनी गॅजेटेड ऑफिसर, वन हू नोज डॅट ही इज बिलोंगिंग्स टू डॅट पर्टिक्युलर ट्रेडिशनल बिझनेस, ही कॅन सायन, एनी गॅजेटेड ऑफिसर. सो दॅट इज दुसरी गजाल. तिसरी गजाल, कंपल्सरी फॉर्म विथ द कवरिंग लेटर ऑफ द पंचायत किंवा म्युनिसिपालिटी सबमीट करचें पडटालें. तें करपाची गरज ना. डायरेक्टली दे कॅन सबमीट द फॉर्म टू द जे आमचे BDO ऑफिसीस, तितूर सोशल वेलफेअराचो जो ऑफिसर्स तालुका लेवलाचेर बसलेलो आसा तांचे कडेन ताणें सबमीट करचें, जेणे करून बेगिनात बेगीन फॉर्म ते आमचे कडेन पावतले. हातूंतल्यान एक म्हणजे एफिडेविट मारचें पडचें ना, पंचायत सेक्रेटरीचे डिपेंडंट रावचें पडचें ना, आनी जेणे करून फास्ट ट्रॅक जातलें. मॅक्झिमम गॅजेटेड ऑफिसर कॅन सायन. आमचो जो टार्गेट आसा मॅक्झिमम ट्रेडिशनली ऑक्युपंट लोकां कडेन पावपाक जाय. आज अप्रॉक्सिमेटली जे फॉर्म आयज पर्यंत सँक्शन जावन येयल्ले आसा तांचे सँक्शन लेटर हे आयज सांजे पर्यंत डिस्ट्रिब्यूट करतले. आयज पर्यंत हांव जी पर्टिक्युलरली लेटर ही तांकां धाडून दितलो, कारण आमी चवथी पयलीं कोवीड रिलीफ पॅकेजूय बी सुरू करता म्हणटाले. आयच्यान आमी ती सुरवातूय करता. थँक्यू. कोवीड रिलीफाचे आमी म्हाका दिसता फॉर्म बऱ्याच जाणांक सांगला की डेथ रिपोर्टा खातीर रावूं नाका, तांच्यांनी डेथ सर्टिफिकेट लावन भरून दिवचे फॉर्म. डेथ आमी व्हेरीफाय करूं शकता. आतां पर्यंत 500च्या जाग्यार 700च्या वयर सुमार फॉर्म भरून आयले. ताजेय बी मार्जिनलायज आनी अनऑर्गनायज्ड सेक्टर हे दोन गजाली खातीर तांकां प्रॉब्लेम जातलो. पंचायत सेक्रेटरीज म्हणजे आपूण वळखना हें करिना म्हणून उरलेले, त्या खातीर हांवें म्हटलें की नॉन गॅजेटेड ऑफिसर कॅन सायन. एनी नॉन गॅजेटेड ऑफिसर, हांव जाणा वो फिशरमॅन, हांव जाणा वो टडी टेपर, जाल्यार तेणी सायन करची. म्हणून आतां बेगिनात बेगीन भरले वयतले. हां नाही एम दिवं नाका. तितूर अप्रॉक्सिमेटली 60 कॅटेगरीज आर देर. हय, जी त्या गॅजेटान आसा पळय न्ही तितक्यो कॅटेगरीज आसा. आमचें म्हणणें आसा की 50,000 लोकांक हेजो बेनिफीट मेळूंक शकता. 50,000 पर्यंत 5,000 रुपीज फॉर द 50,000. बट जितक्या बेगीन फॉर्म भरून येता, पयलीं डिले जाल्लो ताच्याच खातीर, त्या खातीर म्हटलं बेगिनात बेगीन दिवचें. आमी तांकां एक्चुली हें करीत आसा, म्हणजे पयशे मेळपाक कोविडांतले हितूंतले म्हणटा तूं फ्लडांतले. एनी हांव डायरेक्टर ऑफ पंचायती कडेन हांव डिस्कस करून हो इश्यू रिजॉल्व करता, कारण आमकां तेंची घरां पडल्या तांकां हांवें म्हटलां की तांकां सेम प्लिंथाचेर घरां बांदपा खातीर आमी जी रिलॅक्सेशन करपाक जाय ती करून दितले. आमी हें करीत आसा. बट डेफिनेटली हांव पळयतां, डायरेक्टर ऑफ पंचायती कडेन डिस्कस करून फास्ट ट्रॅक करपाक लायता इश्यू. ऐक, म्हणजे आम्ही सरकाराच्या ज्या लिस्टात जवळपास एक आता म्हणजे त्या सिरीजीन येवपी अप्रॉक्सिमेटली 2,500 लोकांनी ऑलरेडी मिटर बसयले आणि त्यांच्यानी ऑपरेशनूय करपाक लायले. उरलेले ज्या सिरीजीन आयल्या तांकां आमी जेंकां लेटराय काडलेली त्यांच्यानी जाता तितके बेगीन येवन बसोवचे, म्हणजे त्या लेटरांनी आमकां तांकां परत रिप्लाय दिवची पडचे ना. वी आर वेटिंग. दे कॅन कम एनी टायम, डायरेक्टली फिक्स द मिटर आणि विशय रिजॉल्व जावपाक शकता. आमी जेन्ना मिटर बसयता पळय न्ही, वीच मिटर इटसेल्फ, त्या मिटरांत सगळ्यो सिस्टम आसा, त्या खातीर जो त्यांचो गोवा मायल्साचो इश्यू आहा पळय न्ही वो रिजॉल्व जातलो तितूंतल्यान. आमी जेन्ना मिटर सगळ्यांक रेंट जेन्ना एट पार जालें, रेंट वाडून आमी 3 रुपया वाडयल्लें आसा, रेंट एट पार जालें, ऑटोमॅटिकली देल गेट, कोणी दुसऱ्याक कोणाक फोन करचो पडचोच ना, तो आसा ती टॅक्सी घेवन फुडें वयतलो. हो रिजॉल्व जाता. आमकां ताका म्हणजे पयलीं कित्याक, पयलीं तांकां दिसतालें एक्झिस्टींग सिस्टमींतल्यान गाडी घेवन वयतलो तो. रेंट एट पार जालें सगळ्या टॅक्सींचे. Of course, when there is a system, how you are going to allow somebody else? एक म्हणजे हांव सांगता, आमी जेन्ना एट पार हाडले सगळ्यांक तेन्ना हो क्वेश्चन येवचो ना, रिजॉल्व जालो. एनी तूं सांग हिंदीन. पार्टी बरोबर जाल्यार ते हांवें पळय भुमी अधिकारिणी बिलाच्या नांवाचेर हांवें सरळ सांगलां
गोयच्या लोकांनी ताजेर जी जी सजेशन्स ही दिवची दिवप आजुनूय चालू आसा, कोणीच कोणाक आडोवंक ना. सगळो जाला उपरांत सारसार हाजेर विचार केलो वयतलो. सजेशन्स येयल्ली आसा सगळ्यां कडेन, म्हणजे ती सजेशन्स हेजो सगळ्याचो विचार करून तेज्या उपरांत गव्हर्मेंट वील टेक द डिसिजन. एट प्रेझेंट ना वचूं. सजेशन्स हांवें फाटले फावटी चेक केल्ली तेन्ना 150+ सुमार आयिल्ली. ओके, हांव हिंदीन. आज के कैबिनेट में हमने प्रोक्यूरमेंट ऑफ द लैंड फॉर द वेस्टर्न रेलवे के लिए कोलम मडगांव में वो गवर्नमेंट से दे दिया, ट्रांसफर किया. सेकेंड वन इज एन एक्स पोस्ट फैक्टो अप्रूवल फॉर द एक्टिविटीज प्रोग्राम कैरिड आउट इन द एक्सपेंडिचर ड्यूरिंग फॉर द लास्ट 2 years इन द गवर्नमेंट. इट इज द थर्ड. अगेन देर इज एन वेस्टर्न रेलवे के लिए जो लैंड चाहिए था वो हमें दे दिया है. द नेक्स्ट देर इज एन वन 500 square meter of the land which we had given for the Kiranpani village for the crematorium purpose. Next, there is an expenditure sanction for the hiring of the NIC National Information Center Cloud under the State Data Center. इसके लिए थोड़ा relaxation दी है. Next, there is the acceptance of the tender for the State Institute Hotel Management and Catering Technology at Famagudi. Okay, extension of the services of the 19 field engineers and 5 JS supervisor in IT cell under the electricity department. उसके लिए extension दे दिया है. और there is a proposal for the implementation and decentralization of the solar power project, replacement of the energy efficiency of the agriculture pump and distribution of the LED. Next जो important decision हुआ वो tourism related था. जो यहाँ पे टैक्सीज ओनर थे इनके लिए मीटर फ्री ऑफ कॉस्ट और उनको इंक्लूडिंग द डाटा देने का गवर्नमेंट ने डिसीजन ले लिया है. और जो छोटा मोटा इश्यूज जो चल रहा था टैक्सीज के बारे में वो इशू आज से रिजॉल्व हो जाएगा. इससे सभी टैक्सीज ऑन बोर्ड आएंगे. सभी मुझे लगता है मैक्सिमम आवर मिनिस्टर्स और स्टेक होल्डर्स इनके साथ में डिस्कशन करके हम इस सोल्यूशन पे आएंगे. डेफिनेटली इससे इस सब कुछ इशू रिजॉल्व हो जाएगा. लास्टली मैं कहता हूँ कि गोवा में गणेश फेस्टिवल बड़े धूमधाम से मनाया जाता है. गोवा के सभी लोगों को मैं गणेश चतुर्थी की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. गोवा हो या महाराष्ट्र, बाकी पूरे भारत देश भर में ढेर सारे जो लोग गणेश फेस्टिवल्स अपने घर पे और सार्वजनिक रीति से मनाते हैं. सभी भारतवासियों लोगों के लिए गणेश चतुर्थी की खूब खूब शुभकामनाएं. Even though in the tourism related the second decision we have given the 50% of the waivers for the tourism checks के लिए हमने दे दिया, which is again boost for the tourism industry. 50% fees waiver. कोविड की सिचुएशन में मैंने लोगों को आह्वान किया है क्योंकि कोविड प्रोटोकॉल संभाल के हमने गणेश फेस्टिवल बनाने हैं. क्योंकि हमारे नेबरिंग स्टेट इधर केरला हो या महाराष्ट्र हो वहाँ के केसेस नंबर बढ़ रहे हैं. वी आर वेरी मच इन कंट्रोल. वी हैव कंप्लीटेड 100% फर्स्ट डोज वैक्सीनेशन इन द स्टेट ऑफ गोवा. वी आर टारगेटिंग फॉर द सेकेंड डोज 100% vaccination to be complete by the 31st of October. I am requesting all the people of Goa to take the second dose in time so that we will complete our vaccination on the 31st of October. Thank you. सेम टाइप्स ऑफ हांवें जो सांगला पळय न्ही त्याच पद्दतीचे डिक्लेअर केले वयतले. सांगला तशें